11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ही जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे। आपली जी परंपरा आहे, भारतीय परंपरा योग आहे, हे सगळं जगाला देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। आणि आता सध्याच्या घडीला 11वा योग दिन आहे। आपण बघितलं पहिल्या वर्षापासून पूर्ण जगभर हा योग दिन साजरा केला जातो आणि इथं भारतामध्ये मी विशेषतः पतंजली योग समितीसुद्धा धन्यवाद व्यक्त करेन की आम्हीसुद्धा योग दिन चालू केला। पतंजलीची जी टीम ती आमच्यासोबत आहे आणि ठाण्याचे आमदार माननीय संजय केळकर साहेब आहेत, हे सुरुवातीच्यापासून ह्या योग दिनाच्या चालू करण्याबद्दल आम्हाला प्रेरित केलं आणि तेव्हापासून आम्ही इकडे योग दिन साजरा करतो आहे। आणि मी या योग दिनाच्या दिवशी सगळ्यांना विनंती करतो की आपण आंतरराष्ट्रीय योग दिन तर साजरा करायचाच आहे, मात्र दररोज कमीत कमी अर्धा ते 1 तास योगा केलं पाहिजे, ज्याने आपली मानसिक शारीरिक सगळी वृद्धी होईल आणि आपले जे काही आजार आणि हे सगळे कमी होतील। त्याच्यामुळं मला सगळ्या या योग दिना दिवशी परत एकदा विनंती करतो की सगळ्यांनी कमीत कमी अर्धा ते 1 तास योगा केलं पाहिजे।